नमस्कार. नागपूर दूरदर्शनच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण नेहमीच आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण असलेल्या समस्या आणि त्यावर असलेले प्रभावी उपचार याचं मार्गदर्शन त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून नेहमीच घेत असतो. आजच्या सदरात आपण माणसाच्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच नाजूक असलेला अवयव डोळा, डोळ्याला होणारे आजार, डोळ्याचे विकार आणि त्यावर असलेले उपचार याबद्दल चर्चा करणार आहोत. सामान्यतः डोळ्यांचे तज्ज्ञ म्हटलं की सर्वसामान्य जनतेला मोतीबिंदू, काचबिंदू किंवा चष्म्याचा नंबर काढणे इतकेच आजार आठवतात. पण आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते डोळ्याच्या मागच्या भागाला काय असतं, त्याचे आजार काय असतात आणि हे आजार ठीक करणारी तज्ज्ञ मंडळी कोण असते याविषयी चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आज आपल्याला नागपूर दूरदर्शनमध्ये नागपुरातील सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ डॉक्टर सोपान गुप्ते हे लाभलेले आहेत. डॉक्टर गुप्ते, आपलं दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर गुप्ते यांनी MBBSचं शिक्षण नागपुरातील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय इथून केलं. त्यानंतर त्यांनी DNBचं प्रशिक्षण चेन्नईमधून केलं. त्यानंतर 3 वर्ष फक्त आणि फक्त रेटिनाचाच अभ्यास त्यांनी हुबळी येथील डॉक्टर MM जोशी आय हॉस्पिटल येथून केलं. गेल्या 4 वर्षांपासून डॉक्टर गुप्ते रेटिना तज्ज्ञ म्हणून आपली सेवा नागपूरच्या जनतेला देत आहेत. डॉक्टर, मला असं विचारायचं, आपण आता चर्चेला सुरू करण्यापूर्वी रेटिना याबद्दल जनरल म्हणजे सामान्य जनतेला विशेष काही माहिती नाही आहे. तर रेटिना काय असतो, कुठे असतो आणि त्याच्याबद्दलचे आजार काय असतं यावर थोडासा प्रकाश टाका. रेटिना हा आपल्या डोळ्याच्या सगळ्यात मागच्या भागात असतो. रेटिना हा काही एक अवयव नसून तो 10 लेयर्सचा बनलेला असतो. त्याला दृष्टीपटल असे म्हणतात. जसा शरीरात प्राण असतो तसा डोळ्याचा प्राण म्हणजे रेटिना असं म्हणता येऊ शकतं. रेटिनाचं काम काय असतं, बाहेरून येणारा जो प्रकाश असतो त्याचं सिग्नलमध्ये रूपांतर करणे आणि ते सिग्नल्स ऑप्टिक नर्व म्हणजे डोळ्याची नस तिथपर्यंत पोचवणे. तिथून पुढे ते सिग्नल्स ऑप्टिक नर्व वाटे मेंदूपर्यंत जातात आणि मग मेंदूमध्ये ते ॲनालाइज होऊन आपल्याला लक्षात येतं की आपण जे बघतो आहे ते काय आहे, माणूस आहे, बाई आहे, झाड आहे, बिल्डिंग आहे, जे काही आहे. तर असं ह्या रेटिनाचं काम असतं, जे की अत्यंत महत्त्वाचं असतं. रेटिनाची तपासणी करण्याकरता काही विशिष्ट लेन्सेस आणि इन्स्ट्रुमेंट्सची मदत घ्यायला लागते, ज्याला इनडायरेक्ट ऑफ्थॅल्मोस्कोप असं म्हणतात. तसं बुबुळ मोठं न करतासुद्धा डोळ्याची मागची नस आणि मध्यभागातला रेटिना हा तपासता येऊ शकतो. पण रेटिनाची पूर्ण तपासणी करण्याकरता डोळ्यामध्ये काही औषध घालून 1 तास बसून बुबुळ पूर्ण मोठं झाल्यावर रेटिनाची तपासणी करायला हवी. एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपल्याला खोलीमध्ये बघायचं असल्यास किल्लीच्या छिद्रामधून बघणं वेगळं आणि पूर्ण दार सताड उघडून आतमध्ये बघणं वेगळं. त्याच्यानंतर रेटिनामध्ये काही आजार आहेत का हे बघण्यासाठी वेगवेगळे स्कॅन्स, वेगवेगळ्या तपासण्यासुद्धा केल्या जाऊ शकतात. एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे OCT स्कॅन असतो. त्यात रेटिनामधल्या बहुतांश समस्या आपल्याला लक्षात येतात. आपण रेटिना तज्ज्ञ व्हावं असं तुम्हाला काय वाटलं? मोतीबिंदू सर्जन जे असतात किंवा नॉर्मल नेत्ररोग तज्ज्ञ असतात ते काच टाकून बघतात, फार तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतात. त्याच्यानंतर मात्र समजा दृष्टी आली नाही तर ते हात वर करतात. त्याच्यानंतर त्यांना जास्ती काही करता येत नाही. पण त्याच्यानंतरसुद्धा काही ट्रीटमेंट असते आणि ती अतिशय क्लिष्ट असते. ते खूप चॅलेंजिंग असते त्याची ट्रीटमेंट करणं. त्यामुळे
मला रेटिनामध्ये DNBचं शिक्षण घेत असताना हळूहळू आवड निर्माण झाली, कारण की काहीतरी कठीण आहे, काहीतरी चॅलेंजिंग आहे, ते काय आहे त्याच्याकरता म्हणून मग उत्सुकता जागृत झाली आणि मग मी त्याच्यामध्ये पुढे परसिव्ह करत गेलो. खूप छान. मला असं विचारायचं आहे सर, की हे रेटिनाचे जे आजार असतात ते स्पेसिफिकली कुठल्या वयोगटात होऊ शकतात का, की अगदी लहान वयापासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना होऊ शकतात का? रेटिनाचे आजार प्रत्येक वयात होऊ शकतात. अगदी नवजात शिशु प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये सुद्धा रेटिनाचा त्रास होऊ शकतो. रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी नावाचा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये 34 आठवड्याच्या आधी जन्माला आलेलं शिशु किंवा 2 किलोच्या आत बर्थवेट असणारा बेबी यांच्यामध्ये हा आजार होऊ शकतो. नॉर्मली आपली रेटिनाची ग्रोथ जी असते, बनावट जी असते, ती 9 महिनेपर्यंत आईच्या पोटात बाळ असताना होते. समजा बाळ आधी जन्माला आलं तर ती बनावट पूर्ण झालेली नसते, ती बाळ बाहेर आल्यानंतर होते. पण ती बनावट नीट होते आहे का नाही हे बघणं अत्यंत गरजेचं असतं. त्यात कधीकधी रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी हा आजार होऊन बाळाची दृष्टीसुद्धा जाऊ शकते आणि बाळ जन्मभर आंधळं होऊ शकतं. ते होऊ नये याकरता पिडियाट्रिशियनच्या सल्ल्यानुसार ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडनं, रेटिना स्पेशालिस्टकडून रेटिना वेळोवेळी चेक करून घेतला पाहिजे. गरज पडली तर डोळ्याला इंजेक्शन लावावे लागू शकतात, लेझर करावं लागू शकतं, पण ह्या लेझर आणि इंजेक्शननी बाळाची दृष्टी मात्र टिकवून ठेवता येऊ शकते. लास्ट स्टेजमध्ये कधीकधी सर्जरीची सुद्धा गरज पडू शकते. तर अशा प्रकारे रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी हा अगदी नवजात शिशूमध्ये आढळून येणारा प्रकार आहे. त्यानंतर मुलं जशी थोडी मोठी होतात, आजकाल मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर ह्याचा वापर खूप वाढलेला आहे. तर मायोपिया म्हणजे नियर सायटेडनेस हा प्रकार आता खूप वाढीस लागलेला आहे. जवळचं बघितल्यामुळे दूरची दृष्टी हळूहळू कमी होते, मायनसमध्ये नंबर येतो, त्याला मायोपिया असं म्हणतात. हा मायोपिया आजकाल स्कूल चिल्ड्रनमध्ये खूप कॉमन झालेला आहे. मायोपिया समजा जास्त असेल, -2च्या वर नंबर असेल, तर रेटिनामध्ये काही फॉल्ट्स तयार होण्याची शक्यता असते. मायोपियामध्ये आपला डोळा जो असतो तो थोडासा लांब असतो, रेटिना जो असतो तो थोडा ताणल्या गेलेला असतो. एक उदाहरण द्यायचं म्हणजे आपण पोळी समजा लाटत गेलो तर ती पोळी पसरते, मग त्याच्यामध्ये कुठे छिद्र तयार होतात. त्याचप्रमाणे मायनस नंबर समजा जास्त असेल तर डोळ्यामध्ये कुठे वीक स्पॉट्स, कुठे होल्स असण्याची शक्यता असते. ते रेटिनल होल्स वेळोवेळी चेक करून समजा निर्माण झाले असतील तर लेझरद्वारे ते बुजवता येऊ शकतात. ते करणं अत्यंत आवश्यक असतं. ते नाही केलं तर पुढे जाऊन पडदा सुटण्याची एक भीती असते. बरं, म्हणजे त्याच्यासोबतच तुम्हाला लेझरची ट्रीटमेंटही करता येणं आवश्यक असतं. हो, आणि त्याच्यातनं त्याचे विकार बऱ्यापैकी ठीक होतात. बरोबर. आणि जसं आपण वयोवृद्ध माणसांकडे वळतो, त्यांच्यामध्ये हा जो आजार असतो मायोपिया किंवा रेटिना जो असतो त्याचा, ते पण असतात का? हो, मायोपिया हा सर्वांमध्येच होऊ शकतो. सहसा तरुण लोकांमध्ये मायोपियाचं प्रमाण जास्ती असतं. स्क्रीन टाईम जास्ती असतो, जवळच्या गोष्टी ते जास्ती करत असतात, त्यामुळे मायोपिया सहसा ह्यांच्यामध्ये जास्ती असतो. तरुण मंडळींमध्ये अजून एक आढळून येणारा महत्त्वाचा प्रकार म्हणजे सेंट्रल सिरस रेटिनोपॅथी, म्हणजे मागच्या पडद्याला सूज येणे हा होय. त्याचं सर्वात महत्त्वाचं एक कारण स्ट्रेस हे समजलं जातं. आजच्या जीवनामध्ये स्ट्रेस सगळ्यांनाच आहे, असं नाही की फक्त हाय प्रोफाईल जॉब करणाऱ्यांनाच आहे. अगदी रिक्षावाल्यापासून ते कंपनीच्या CEO वाल्यापर्यंत सर्वांना स्ट्रेस आहे. तर स्ट्रेसमुळे असा हा होणारा आजार आहे. हा तरुण लोकांमध्ये आजकाल बऱ्यापैकी आढळून येतो. ह्याच्यात पडद्यामध्ये सूज येते. याची लक्षणं म्हणजे पेशंटला चेहरे स्पष्ट दिसत नाही, मध्यभागात एक काळी अशी शॅडो, सावली आल्यासारखं वाटतं. कधीकधी स्टिरॉईडची हिस्ट्री असते. कधी स्किनच्या काही त्वचेच्या विकारासाठी स्टिरॉईड लावण्यात येतं, कधी नोईंगली अननोईंगली काही माहिती नसताना स्टिरॉईडच्या गोळ्या घेतल्या जातात, काही माहीत नसलेले चूर्ण असतात, ज्याचं कंटेंट आपल्याला माहीत नाही अशी औषधं असतात. इतकंच काय, भेसळयुक्त प्रोटीन पावडर्समुळे सुद्धा या प्रकारचा आजार होऊ शकतो. याची ट्रीटमेंट म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट ही सर्वात महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. हा खास करून टाईप ए पर्सनॅलिटीवाल्या लोकांना होतो. टाईप ए पर्सनॅलिटी म्हणजे ज्यांना खूप टेन्शन घेण्याची सवय असते, जे एकदम परफेक्शनिस्ट असतात, हे असंच व्हायला पाहिजे, ते तसंच व्हायला पाहिजे, जे वर्कोहोलिक असतात, कामाच्या बाबतीत खूप जागरूक असतात, अशा लोकांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट आणि स्टिरॉईड काही प्रमाणात लावण्यात येत असेल, काही वाटे आत जात असेल तर ते
कंट्रोल करणे हा याचा उपाय असतो. एक साधा जनरल प्रश्न आहे सर, की जसं एक कुठलाही रुग्ण आहे त्याला आपल्या रेटिनेला काही इजा झाली आहे हे कसं कळणार? हे आपण जे जनरल ऑप्थल्मॉलॉजिस्ट जे असतात त्यांच्याकडे त्याचं निदान होऊ शकतं का, किंवा मग ते तुमच्याकडे केव्हा रेफर करतात पेशंट्सला? बरेचदा काही ना काही सिम्पटम्स लक्षणं पेशंटला आढळून येतात. जसं डोळ्यामध्ये छिद्र किंवा वीक स्पॉट आहे का, रेटिनल डिटॅचमेंटच्या आधीची स्टेज आहे का, ह्याच्याकरता 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे डोळ्यासमोर अचानक छोटे ठिपके दिसणे, दुसरं म्हणजे डोळ्यासमोर वीज चमकल्यासारखं होणे, एखाद्या भागामधनं फ्लॅश आल्यासारखं दिसणे, किंवा डोळ्यासमोर अचानक कोणत्याही भागातून काळा पडदा येणे किंवा दृष्टी अचानक कमी होणे, ही महत्त्वाची लक्षणं असतात. या व्यतिरिक्त अनेक गोष्टी असतात, जसं आपण आता पुढे चर्चा करू, एक एक डिसीज वाईज आपल्याला माहिती होईल आहे. पण दृष्टीमध्ये काहीतरी बदल झाला आहे हेच रेटिनाच्या प्रॉब्लेमचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण असतं. बरेचदा जसं डायबिटीज झाला, हायपरटेन्शन झालं, याच्यामध्ये रेटिनात खूप बदलाव आल्यावरती सुद्धा पेशंटला दृष्टीमध्ये सुरुवातीला फरक पडत नाही. त्यावेळेस मात्र रेटिना तज्ज्ञांनी किंवा नेत्ररोग तज्ज्ञांनी बघितल्यानंतरच प्रॉब्लेम्स लक्षात येतात. कधीकधी काहीच लक्षणं आढळून येत नाहीत. जसं मी हे मायोपियाचे होल्स सांगितले, रेटिनल होल्स, ह्याच्यामध्ये काहीच लक्षणं आढळून येत नाहीत. बरेचदा पेशंट जस्ट चेकअपसाठी येतो, आपण डोळ्यात औषध घालून बघतो आणि आपल्याला आढळून येतं की रेटिनामध्ये तर होल्स आहेत. तर हा चेकअप करणं रेटिनाचा अत्यंत आवश्यक आहे, वर्षातनं एकदा. ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. हो, तुम्हाला त्रास असो नसो, एका पर्टिक्युलर वयानंतर तुम्हाला इयरली चेकअप करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. बरेचदा सर खूप मोठे मोठे ॲक्सिडेंट्स होतात, त्याच्यात इतर अवयवांसोबत आपल्याला डोळ्यांची पण इंजुरी खूप झालेली असते, त्यासुद्धा याच्यात मग रेटिना तज्ज्ञाचं महत्त्व खूप असायला हवं. मग हो, ऑक्युलर ट्रॉमा, डोळ्याचा जो मार असतो त्याच्यामध्ये मात्र रेटिना तज्ज्ञाची महत्त्वपूर्ण कामगिरी असते. मार लागल्यानंतर समोरपासून मागेपर्यंत अनेक गोष्टी होऊ शकतात. आपली जी डोळ्याची भिंग असते त्याच्यामध्ये मोतीबिंदू होतो, ती मोतीबिंदू सकट मागे सरकते, आपल्या जागेवरनं हलते. मागे जी एक जेली असते रेटिनाच्या आणि लेन्सच्या मध्ये, त्याला व्हिट्रियस असं म्हणतात. कधीकधी त्याच्यामध्ये रक्तस्राव होतो, रेटिना कुठनं फाटतो, रेटिना मागचा सुटू शकतो. कधीकधी जो ॲक्सिडेंट असतो, ट्रॉमा असतो, जसं ग्राइंडिंग करताना कधी इंजुरी होते, त्याच्यामध्ये काय होतं, एखादा छोटासा जो पार्टिकल असतो, कण असतो लोखंडाचा, दगडाचा, तो जोरात जातो आणि सगळं छेदून डोळ्याच्या आतपर्यंत जातो. तो सुद्धा वेळी काढायला लागतो. तो काढला नाही तर त्याच्यामुळे टॉक्सिसिटी होते, त्याच्यामुळे बाहेरचे जंतू आत गेलेले असतात, त्याच्यामुळे डोळ्याला इन्फेक्शन होऊ शकतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये रेटिना तज्ज्ञाची मोलाची कामगिरी असते. समजा लेन्स सरकली असेल तर ती काढणे, दुसरी लेन्स बसवणे जागेवरती, मागे रक्तस्राव असेल तर तो रक्तस्राव स्वच्छ करणे, रेटिनामध्ये काही होल्स असतील तर ते सर्जरीच्या दरम्यान लेझरनी बंद करणे, रेटिना समजा सुटला असेल जागेवरनं तर त्याला सर्जरी वाटे चिकटवणे, त्याला सपोर्टसाठी डोळ्यात ऑइल किंवा गॅस टाकून ठेवणे, आणि इंट्राऑक्युलर फॉरेन बॉडी, जसं मी म्हटले डोळ्याच्या आत काही एखादा कण जातो, तो कुशल पद्धतीने आजूबाजूला अजिबात टच होऊ न देता काढणे, जे की खूप कठीण काम असतं. रेटिना आपला एवढा नाजूक असतो की तो कण काढताना नुसता पडला तरीसुद्धा रेटिना त्या ठिकाणी फाटू शकतो. तर तो कण सुखरूपपणे बाहेर काढणे, आतमध्ये काही इन्फेक्शन असेल तर ते स्वच्छ करणे, आतमध्ये अँटीबायोटिक्स देणे, ही सगळी कामे रेटिना सर्जन करत असतो. अच्छा, कारण एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्या वेळेला हायवेवर ॲक्सिडेंट होतात, पेशंटला तिथून रुग्णालयात नेईपर्यंतचा जो वेळ असतो, तेवढ्या वेळात डोळ्याला आणखीन काही पुढे जाऊन इजा होऊ नये याच्यासाठी जो एक पर्टिक्युलर काही टाईम बाउंड असतो का, जसं गोल्डन अवर म्हणतात हायपरटेन्शन किंवा याच्यामध्ये, तसं डोळ्याची इजा पुढे न व्हायला, म्हणजे आणखी ती गंभीर नको व्हायला, तेवढा काही वेळ असतो का डोळ्यांच्या डॉक्टरांकडे? याचा डोळा वाचवू शकायला आपल्याला कमीत कमी 2 तास मिळायला पाहिजे बाबा. हो, डेफिनेटली असतो. बरेचदा अशा केसेसमध्ये जीव वाचवणं जास्ती महत्त्वाचं असतं, त्यामुळे नेत्ररोग तज्ज्ञांकडे पेशंट बरेचदा उशिरा पोचतो. प्रायोरिटी वेगळी असते. हां, तर एकच गोष्ट असते ती म्हणजे डोळ्याचं इन्फेक्शन. डोळ्याला समजा समोरच्या काळ्या बुबुळाला मार असेल आणि तिकडनं बाहेरचे जंतू आत जाऊ शकत असतील असा मार्ग तयार झाला असेल तर डोळ्याला एंडॉफ्थॅल्मायटिस नावाचा प्रकार होऊ शकतो. पण जसं मी सांगितलं की अशा केसेसमध्ये जीव वाचवणं ही फर्स्ट प्रायोरिटी असते, त्याच्यामुळे ॲज सून ॲज पेशंट स्टेबल झाल्यानंतर नेत्ररोग तज्ज्ञांकडे पाठवायला हवं, रेटिना तज्ज्ञांकडे. सर, आपण ही चर्चा पुढे अशीच चालू ठेवूया. वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची.
दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच आरोग्य संपदा या कार्यक्रमात परत येत आहोत. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं परत एकदा आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपल्यामध्ये डॉक्टर सोपान गुप्ते आलेले आहेत. हे एक रेटिनल सर्जन आहे आणि ते आपल्याला आपल्या डोळ्याच्या मागे जो रेटिना असतो त्याचे विविध प्रकारचे आजार काय आहेत आणि त्याच्याबद्दल काय काय उपचार पद्धती अस्तित्वात आहेत याबद्दल खूप छान मार्गदर्शन देतात आहेत. डॉक्टर, मला पुढे एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे की आज भारताला डायबेटिक कॅपिटल ऑफ वर्ल्ड असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे प्रत्येक 3 किंवा 4 माणसांमधला एक जो रुग्ण असतो तो त्याला डायबिटीस किंवा मधुमेह असतो. तर या मधुमेह असणाऱ्या रुग्णांमध्ये सुद्धा डोळ्यांचे विकार असतात का? हो, नक्कीच. डायबिटिक रेटिनोपॅथी हा एक फार महत्त्वाचा आजार आहे. भारताला डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड असं म्हटलं जातं. स्टॅटिस्टिक्सनुसार प्रत्येक 10 भारतीयांमधनं एक भारतीय हा डायग्नोस्ड डायबिटिक पेशंट असतो. डायबिटिक रेटिनोपॅथी हा एक खूप कॉमन प्रकार झालेला आहे. डायबिटिक रेटिनोपॅथी हा काही एक आजार नाही आहे. तो माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, व्हेरी सिव्हिअर असा एक स्पेक्ट्रम आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच पेशंटला त्रास नसतो पासून ते पेशंटची पूर्ण दृष्टी जाऊन पेशंटला भयानक डोळ्यामध्ये दुखणं येतं, असा हा एक वाईड स्पेक्ट्रम असतो. तर त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट करायला लागते. बरं, पण मला सांगा याचे लक्षणं कसे असतात? जसं डायबिटीस किंवा हायपरटेन्शन याला सायलेंट किलर्स म्हणतात. बरोबर. जोपर्यंत रुग्ण डॉक्टरकडे जात नाही तोपर्यंत तो डायग्नोस होत नाही. आणि याच्यानंतर त्याला जर मधुमेह असताना डोळ्यांचे काही विकार असतील तर हे केव्हा लक्षात येतात? बरेचदा जसं तुम्ही म्हटलं सायलेंट किलर, त्याचप्रमाणे डायबिटिक रेटिनोपॅथीचे जे बदलाव असतात ते बरेचदा साईडला असतात, मध्यभागामध्ये नसतात. त्यामुळे असंही होऊ शकतं की अगदी लास्ट स्टेजपर्यंत पेशंटला काहीच लक्षणं नसतात. तरी काही लक्षणं जी कॉमन असतात ते मी इकडे सांगतो. डायबिटीसमध्ये डोळ्याची दृष्टी जाण्याची 3 मुख्य कारणं असतात. त्यानुसार मी लक्षणं सांगतो. एक म्हणजे मागच्या पडद्याला सूज येणे, ज्याला डायबिटिक मॅक्युलर एडिमा असं म्हणतात. दुसरं म्हणजे डोळ्यामध्ये रक्तस्राव होणे. तिसरं म्हणजे डोळ्याची शक्ती कमी होणे. मागच्या पडद्याला जी सूज येते, ज्याला डायबिटिक मॅक्युलर एडिमा असं म्हणतात, ती सूज सहसा मध्यभागामध्ये असते. तर त्याची लक्षणं अशी असतात की मध्यभागामधली दृष्टी कमी होते. म्हणजे पेशंटला जे बघायचं आहे, जसं चेहरा बघायचा आहे किंवा एखादी गोष्ट बघायची आहे पर्टिक्युलर, तर ती त्याला धूसर दिसते. दुसरं म्हणजे जवळचं वाचताना बारीक अक्षरं त्याला चष्मा लावूनसुद्धा दिसत नाहीत. ही डायबिटिक मॅक्युलर एडिमाची लक्षणं आहेत. याच्याकरता उपाय म्हणजे डोळ्यामध्ये anti-VEGF नावाची इंजेक्शन्स आपल्याला लावायला लागतात. ही इंजेक्शन्स महिना सोडून 2-3 तरी कमीत कमी लावायला लागतात. नेमकी किती लावायला लागतात ह्याचा काही फिक्स नंबर नसतो, पण मल्टिपल इंजेक्शन्स, अनेक इंजेक्शन्स लावावे लागू शकतात. समजा एखादा पिन पॉईंट लिकेज असेल, जिकडून आपल्याला दिसतं आहे की लिकेज होत आहे आणि तिकडून सूज येते आहे, तर तो पॉईंट लेझर करून सील करू शकतो आपण, ज्याला फोकल लेझर असं म्हणतात. दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे डोळ्यामध्ये रक्तस्राव होणे, ज्याला विट्रियस हेमरेज असं म्हणतात. आता हा रक्तस्राव अगदी समजा थोडासा असेल तर पेशंटला डोळ्यासमोर फ्लोटर दिसतं. म्हणजे एखादा किडा आहे, माशी आहे, एखादा ठिपका पेशंटच्या डोळ्यासमोर तरंगताना असा दिसतो. ह्याला आपण लेझर प्लस इंजेक्शन करून ट्रीटमेंट करू शकतो. दुसरं म्हणजे समजा रक्तस्राव थोडासा जास्त असेल आहे तर डोळ्यासमोर एखादा ढग आल्यासारखा दिसतो, मधनंच एखादं टिंटेड ग्लाससारखं दिसतं किंवा पेशंटला लाल ह्याच्यामधनं स्क्रीनमधनं बघतो आहे असं वाटतं. याच्यामध्ये सुद्धा आपण इंजेक्शन प्लस लेझरने प्रयत्न करू शकतो हा रक्तस्राव कमी करण्याचा. समजा खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला तर मात्र पेशंटच्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधारी येऊन जाते. अंधारी येते किंवा पेशंट म्हणतो मला लाल लाल दिसतं आहे सगळं, हे म्हणजे पूर्ण डोळ्यामध्ये रक्तस्राव झाला आहे आणि त्याची दृष्टी पूर्ण कमी झाली आहे. ह्यावेळेस मात्र आपल्याला सर्जरीशिवाय काही पर्याय नसतो. अशावेळी डोळ्याला आपण एक इंजेक्शन लावतो आणि 5 दिवसानंतर डोळ्याची सर्जरी करतो. ह्या व्यतिरिक्त समजा मागचा पडदा सुटला असेल तर मध्यभागामध्ये एखाद्या ठिकाणी दृष्टी कमी येते, कमी दिसतं तिकडल्या भागामधलं, हेही झाल्यानंतर आपल्याला सर्जरीनेच हे कंट्रोल करायला लागतं. डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये न्यूरोव्हॅस्क्युलर ग्लॉकोमा हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकार असतो. जसं तुम्ही विचारलं काही समस्या, काही लक्षणं दिसतात का, तर कधी कधी काय होतं, डोळ्याचा मध्यभाग जो असतो तो चांगला असतो
आणि आजूबाजूला अनेक चेंजेस येतात. ते चेंजेस अगदी लास्ट स्टेजला पोचतात आणि डोळ्यामध्ये एक प्रकारचा काचबिंदू बसतो. हा काचबिंदू ट्रीट करायला अत्यंत कठीण असतो आणि ह्याच्यामध्ये दृष्टी तर जातेच जाते, पण डोळ्यामध्ये भयानक दुखणं येतं. तर ही काही लक्षणं आहेत. बरं. पण जसं आता तुमच्याकडे जे पेशंट्स येतात त्याच्यापैकी जर समजा 100 पेशंट्स आले तर प्रत्येकालाच ही डायबेटिक नेफ्रोपॅथी होऊ शकते का? नाही, प्रत्येकाला डायबिटिक रेटिनोपॅथी नसते. तुम्हाला डायबिटीस आहे म्हणजे तुम्हाला डायबिटिक रेटिनोपॅथी आहेच असं काही नाही. असं नाही. काही महत्त्वाची कारणं म्हणजे ड्युरेशन ऑफ डायबिटीज. समजा तुम्हाला अनेक वर्षापासून डायबिटीस आहे, मग जरी का तो कंट्रोल असला तरी डायबिटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता थोडीशी जास्त असते. दुसरं म्हणजे शुगर कंट्रोल, जो की अत्यंत महत्त्वाचा असतो. कधी कधी पेशंट येतो, त्याला डायबिटिक रेटिनोपॅथीचे खूप बदलाव असतात. मी त्याला विचारतो शुगर कंट्रोल आहे का? तो म्हणतो हे बघा माझी कालची शुगर ही तर नॉर्मल होती, तरी मला डायबिटिक रेटिनोपॅथी का झाली? तर शुगर कंट्रोल ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, म्हणजे काही महिन्यांमध्ये काही वर्षांमध्ये शुगर कंट्रोल कसा आहे, खास करून डायबिटीसच्या सुरुवातीच्या 5 वर्षामध्ये शुगर कंट्रोल कसा आहे यावरती तुमचा पुढे जाऊन रेटिना कसा राहील हे निर्भर असतं. सुरुवातीच्या 5 वर्षात डायबिटीसचा कंट्रोल अत्यंत महत्त्वाचा असतो. तर शुगरमध्ये फ्लक्च्युएशन्स, अनकंट्रोल्ड डायबिटीस हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. आजकाल डायबिटीस एकटा नसतो, बरेचदा त्याच्याबरोबर त्याच्या मित्रांना घेऊन येतो. जसं BP झालं, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, हायपरलिपिडेमिया, डिस्लिपिडेमिया. तर ह्या गोष्टी सोबत असल्या तर डायबिटिक रेटिनोपॅथीचं प्रमाण जास्त असतं. खास करून लिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलेलं असलं तर डायबिटिक मॅक्युलर एडिमा जो असतो त्याच्याबरोबरच डोळ्यामध्ये पडद्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे क्रिस्टलसुद्धा जमा होतात. त्याला सर्सिनेट रेटिनोपॅथी म्हणतात आणि त्यात दृष्टी अजून जास्त प्रमाणात कमी होते. पण अशा पेशंटच्या सर्जरीमध्ये आपल्याला काही वेगळा उपाय घ्यावा लागतो का? जे नॉर्मल पेशंट्स आहे ज्यांच्यामध्ये मधुमेह नाही आहे आणि जो मधुमेहाचा रुग्णालय त्याला डायबेटिक्स तुमची रेटिनोपॅथी आहे, त्यांची जी सर्जरी करायची आहे त्याच्यात अशी विशेष प्रकारची काळजी घ्यावी लागते का? हो, एकतर शुगर कंट्रोल आपल्याला अत्यंत चांगला पाहिजे. नाहीतर आपण कितीदा सर्जरी केली तरी शुगर कंट्रोल नसला तर ते वारंवार रक्तस्राव होत राहतो. शुगर कंट्रोल असल्याशिवाय तुम्ही त्यांना ऑपरेशनला घेऊ शकत नाही. दुसरं म्हणजे मी जसं म्हटलं की पेशंटला बरेचदा बाकीच्याही काही व्याधी असतात त्याची ट्रीटमेंट चालू असते. बरेचदा पेशंटला रक्तपातळीची गोळी चालू असते. तर सर्जरीच्या 5 दिवस आधी आपण जसं मेजर सर्जरीजमध्ये ही गोळी बंद करतो तसं ह्याही सर्जरीमध्ये ही गोळी बंद करायला लागते. अजून एक म्हणजे आपण सर्जरीच्या 5 दिवस अगोदर डोळ्याला एक इंजेक्शन देतो. त्या इंजेक्शनचा उद्देश हा असतो की जे रक्तवाहिन्यांचं जाळं तयार झालं आहे ते सर्जरी होईपर्यंत थोडंसं तरी आकुंचन पावतं. हे इंजेक्शन न देता सर्जरी केली तर कधीकधी डोळ्यामध्ये सर्जरीच्या दरम्यान एवढा जास्त प्रमाणात रक्तस्राव होतो की आम्हाला काहीच करता येत नाही. मग अशा वेळेला डोळा बंद करून सर्जरी बंद करून मध्येच बाहेर येऊन जायला लागतं. तर या काही गोष्टी असतात. अजून एक म्हणजे डायबिटीसमध्ये जो पडदा सुटतो, ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट म्हणतात, त्यात डायबिटीसवाल्या पेशंट्सचा पडदा अत्यंत नाजूक असतो. तर त्यावेळेला फार पेशन्स ठेवून आम्हाला ही सर्जरी करायला लागते. नाहीतर पेशंटमध्ये फायद्यापेक्षा तोटा जास्त होण्याची भीती असते, म्हणजे तो पडदा तिथनं फाटण्याची भीती असते. सर, ही डायबेटिक रेटिनोपॅथीची चर्चा आपण विश्रांतीनंतर परत चालू ठेवू. थोडासा आपण विश्रांतीसाठी चाललेलो आहे. दर्शक आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतो आहे. आरोग्य संपदा या कार्यक्रमात चर्चा पुढेच चालू ठेवू. ब्रेकनंतर परत एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य संपदामध्ये स्वागत आहे. ब्रेकपूर्वी आपण चर्चा करत होतो डायबेटिक रेटिनोपॅथीवर. सर, बरेच रुग्ण असे असतात की त्यांना जसं तुम्ही सांगितलं की डायबिटीस आपल्या मित्रांना सोबत घेऊन येतो. त्याच्यामध्ये हायपरटेन्शन म्हणजे BP झालं, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल झालं. तर असे बरेचसे रुग्ण आहेत ज्यांचं वय वाढतं, त्यांच्यामध्ये मधुमेहाशिवाय BP हे सुद्धा खूप कॉमन आहे. तर या BPच्या पेशंट्सला सुद्धा पण डोळ्यांची निगा राखण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे आजार असतात. तर त्यांनासुद्धा या आजाराच्या याच्यातनं तुमच्याकडे आल्यावर कुठल्या प्रकारचे त्रास असतात त्यावर थोडासा प्रकाश टाका. ज्याप्रमाणे शुगरमुळे डायबिटिक रेटिनोपॅथी होते त्याचप्रमाणे BPमुळे हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी होते. पुन्हा हा सुद्धा एक स्पेक्ट्रम असतो. सुरुवातीला रक्तवाहिन्या फक्त थोड्या आकुंचन पावतात रेटिनामधल्या, त्याच्यानंतर मग डोळ्यामध्ये काही रक्तस्राव होतात छोटे मोठे. ग्रेड 4 हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी म्हणजे समजा BP अचानक शूट झालं
तर डोळ्याची जी नस असते, मगाशी मी जे सांगितलं, जी सिग्नल्स घेऊन मेंदूपर्यंत घेऊन जाते, त्याला अचानक सूज येऊ शकते. त्याला ग्रेड 4 हायपरटेन्सिव्ह रेटिनोपॅथी असे म्हणतात. आपल्या डोळ्यामध्ये रक्त घेऊन जाणारी आणि रक्त घेऊन परत येणारी एकच रक्तवाहिनी असते. एक घेऊन जाणारी असते, एक घेऊन येणारी असते. 1 आय 1 व्हेसल. तर ह्याचेसुद्धा आजार होऊ शकतात BP अनकंट्रोल्ड असल्यामुळे. समजा रक्त घेऊन जाणारी जी आर्टरी असते त्याला समजा ब्लॉक झाला तर त्याला रेटिनल आर्टरी ऑक्लुजन असं म्हणतात. हा मात्र दृष्टीसाठी फार घातक प्रकार असतो. ह्याच्यामध्ये दृष्टी अचानक कमी होते. पेशंट सकाळी झोपेतून उठतो आणि त्याला अचानक दिसतच नसतं एका डोळ्याने. ह्याच्यामध्ये सुरुवातीला 90 मिनटं फार महत्त्वाची असतात. समजा आपोआप तो क्लॉट जो असतो, जो ब्लॉक करत असतो, तो निघाला आणि रक्तपुरवठा परत सुरळीत चालू झाला तर पेशंटची दृष्टी परत येते. पण हे होण्याची शक्यता खूप कमी असते. अनफॉर्च्युनेटली आपल्याला कोणत्याही स्पेसिफिक प्रोसेसद्वारे, कोणत्याही सर्जरीद्वारे हा ब्लॉक काढून टाकता येत नाही. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बरेचदा पेशंटची दृष्टी नेहमीकरता कमी होऊन जाते. दुसरा एक प्रकार असतो रेटिनल व्हेन ऑक्लुजन. म्हणजे डोळ्यामधनं रक्तवाहिनी जी रक्तपुरवठा हृदयाकडे घेऊन जाते आहे ती, त्याच्यामध्ये समजा ब्लॉकेज झालं तर रक्त रेटिनामध्ये तुंबतं. रेटिनामध्ये छोटे छोटे रक्तस्राव होतात. रेटिनामध्ये सूज येते. कधीकधी ती जी व्हिट्रेस जेली असते त्याच्यामध्ये रक्तस्राव होतो. कधीकधी पुढे जाऊन एक प्रकारचा काचबिंदू होऊ शकतो. लकीली फॉर्च्युनेटली ह्याच्यावरती मात्र आपल्याला इलाज करता येतो. समजा पडद्याला सूज असेल तर त्याला VEGF नावाची इंजेक्शन्स देता येतात. डोळ्याला लेझर्सद्वारे रक्तस्राव कमी करता येतो. ग्लॉकोमा होऊ नये याच्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करता येतो. अजून एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे ती जी नस असते, जी सिग्नल्स मेंदूपर्यंत घेऊन जाते, त्याचासुद्धा अटॅक हाय BPमुळे येऊ शकतो. BP झाली, BP, शुगर, कोलेस्ट्रॉल हे सगळ्यांमुळेच, पण कॉमनली BPमुळे. त्याच्यामध्ये काय होतं, त्या नसेला सूज येते. त्याची टिपिकल कंप्लेंट पेशंटची असते, लक्षण जे असतं ते म्हणजे त्याला अर्ध्या भागामधलं कमी दिसतं. पेशंट येतो तेव्हा सांगतो की सर मला अर्धा भाग खालचा अस्पष्ट दिसतो आहे किंवा वरचा अर्धा भाग अस्पष्ट दिसतो आहे. कधीकधी व्हिजन त्याची पूर्ण असते. आम्ही जो चार्ट वाचायला लावतो त्याच्यामध्ये तो खालपर्यंत वाचून दाखवतो, पण म्हणतो की सर तरी ह्यांनी धुसर दिसत आहे. तर त्याची जी कॉन्ट्रास्ट सेन्सिटिव्हिटी असते, म्हणजे बाहेरचे रंग असतात ते त्याला पाहिजे तेवढे गडद नाही दिसत. त्याला नॉन आर्टेरेटिक इश्केमिक ऑप्टिक न्यूरोपॅथी असं म्हणतो. म्हणजे मागच्या नसेला सूज येते. सोप्या शब्दात मागच्या नसेचा अटॅक. ह्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त काही करता येत नाही. ती सूज कमी करता यावी याच्याकरता कधीकधी डोळ्याच्या मागच्या भागात एक स्टिरॉइडचं इंजेक्शन देऊ शकतो किंवा स्टिरॉइडच्या गोळ्या देऊ शकतो. पण फायनल व्हिज्युअल आउटकम जो असतो तो मात्र फायनल येणारी जी व्हिजन असते ती थोडीशी कमीच राहते. काही लोकांमध्ये खूप कमी असते, काही लोकांमध्ये थोडीशी 19-20 राहते, पण क्वालिटी ऑफ व्हिजन जी असते ती मात्र नेहमी थोडीशी कमीच राहते. आता आपण डायबेटिक रेटिनोपॅथी पाहिली आणि ज्या रुग्णांना BP सुद्धा आहे अशांना पण ह्या प्रकारचे आजार होऊ शकतात हे पाहिलं. तर या दोन्ही प्रकारच्या रुग्णांनी सर कुठली निगा घ्यायला हवी जेणेकरून त्यांचे आजार वाढणार नाही आणि दे विल बी अंडर कंट्रोल? त्याच्यासाठी काय सल्ला तुम्ही या पेशंट्सला देऊ शकता? बरोबर. एक तर ह्या पेशंट्सला काही त्रास असो किंवा नसो, त्रास म्हणजे डोळ्याचा, दृष्टीचा काही त्रास असो किंवा नसो, त्यांनी वर्षातनं एकदा रेटिना तज्ज्ञाकडनं किंवा नेत्ररोग तज्ज्ञाकडनं आपली डोळ्यांची तपासणी करून घ्यायलाच पाहिजे. तुम्ही जसे तुम्हाला शुगर आहे, BP आहे म्हणून तुम्ही MD मेडिसिनकडे जाता, डायबिटॉलॉजिस्टकडे जाता, त्याचप्रमाणे तुम्ही रेग्युलर चेकअप हा करायलाच पाहिजे. दुसरं म्हणजे मी डॉक्टरकडे गेलो, मी गोळी घेतली, माझं काम झालं तरी मला आराम का होत नाही आहे असं बरेचदा रुग्ण म्हणतात. बघायला जावं तर ते स्वतःकडनं काहीच प्रयत्न करत नसतात. नुसती एक गोळी घेतली म्हणजे झालं असं नसतं. मी कधीकधी गमतीने पेशंट्सला म्हणतो, पेशंट्स म्हणतात सर आम्ही एवढं महागाईचं इंजेक्शन घेतलं तरी दृष्टी का नाही आली. मी म्हटलं समजा फक्त महाग इंजेक्शन्सनी दृष्टी आली असती तर श्रीमंत लोकांना काही आजारच झाले नसते. त्याचप्रमाणे पेशंट्सला स्वतःचं आरोग्य स्वतःच्या हातात घ्यायला पाहिजे. हे जे आजार आहेत डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल, हायपरलिपिडेमिया हे लाईफस्टाईल डिसिजेस आहेत, लाईफस्टाईलमुळे होणारे आजार आहेत. कधीकधी यात अनुवंशिक भागसुद्धा असतो, नाही असं नाही, पण बहुतांश वेळा ते फॉल्टी लाईफस्टाईलमुळे झालेले आजार आहेत. कधीच तुम्ही व्यायाम करत नसता, तुम्हाला मनाला येईल ते तुम्ही खात असता, तुमचा स्ट्रेस जास्ती असतो, तुमची झोप पुरेशी नसते, ह्या सगळ्या कारणांमुळे हा त्रास वाढीस लागतो. तर याच्यावरती
तुम्हाला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करणं अत्यंत गरजेचं आहे. रोज किमान 1 तास चालायला गेलं पाहिजे, 1 तास फिरलं पाहिजे, डाएटरी मॉडिफिकेशन्स करायला पाहिजे, जंक फूड अवॉइड करायला पाहिजे, जेवणात मीठ कमी खायला हवं, तेलकट तुपकट तळलेले पदार्थ कमी करायला हवे. पोळीच्या ऐवजी आजकाल तृणधान्य जे आहे त्याला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आपण जे पूर्वापार खात आलेलो आहोत, ज्वारी, बाजरी, नाचणी अशा भगर, हे छोटं जे धान्य असतं तृणधान्य, ते अत्यंत तब्येतीसाठी चांगलं असतं आणि हे डिसीजेस कंट्रोल करण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही करायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचा फॅक्टर असतो तो म्हणजे स्ट्रेस. आता हा स्ट्रेस जो आहे हा कोणालाच दिसत नसतो, पण मी मगाशी जसं म्हटलं तसा हा सगळ्यांना असतो. बरेचदा असं आढळून येतं की पेशंट चांगला व्यायाम करत असतो, त्याचं डाएट परफेक्ट असतं, झोप घेत असतो, पण तरी त्याला शुगर BP कंट्रोल होत नाही. तर अशावेळी स्ट्रेस जो असतो हा खूप असतो. आता स्ट्रेस हा हाऊसवाईफलासुद्धा होऊ शकतो किंवा एखाद्या कंपनीचा उच्च पदस्थ आहे त्यालासुद्धा होऊ शकतो. आणि स्ट्रेसवरती उपायसुद्धा आपले जे योगासनं, प्राणायाम आहे, ह्यानी स्ट्रेस कमी होण्यासाठी खूप मदत होते. तर सर्वांनी कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्या क्षमतेनुसार प्राणायाम हा करायलाच पाहिजे. हे काही उपाय आहेत ज्यांनी तुमचं शुगर BP कंट्रोल राहून तुमच्या डोळ्यावरही चांगला त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. डोळ्याला खराबी आहे म्हणजे फक्त डोळ्याची ट्रीटमेंट असं नाही. ती खराबी होते कशामुळे? ती खराबी होते शुगर BP जे तुमची शरीरामध्ये त्रास आहे, आजार आहे त्याच्यामुळे होत आहे. तर तुम्ही तो त्रास कंट्रोल केला तर तुमचा हा त्राससुद्धा डेफिनेटली कंट्रोल होऊ शकतो. म्हणजे ज्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब आहे त्यांनी रेटिना तज्ज्ञाकडे चेकअप करणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. एक सर्वसामान्य माणूस काय असतं ते जनरल ऑप्थल्मॉलॉजिस्ट असतात तिथे असतात. पण एवढ्यात बघण्यात आलेलं आहे की मोठ्या शहरांमध्ये रेटिना तज्ज्ञ बऱ्यापैकी उपलब्धता आहे, छोट्या शहरांमध्ये मात्र याची उपलब्धता नसावी असा एक त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, रेटिना तज्ज्ञ अगदी छोट्या ठिकाणी नसतात. टायर 2, टायर 3 सिटीजमध्ये तरी आता बऱ्याच शहरांमध्ये रेटिना तज्ज्ञ पोचलेले आहेत किंवा रेटिना तज्ज्ञ महिन्यातनं एखादी व्हिजिट सहसा असते. आम्हाला ग्रुपमध्ये डाऊट येतो की ह्या शहरामध्ये कोण आहे, तर बरेचदा कोणी ना कोणी व्हिजिटिंग सर्जन मिळून जातो. जेव्हा नेत्ररोग तज्ज्ञ छोट्या ठिकाणचा म्हणतो की तुम्हाला मोठ्या शहरात जायला हवं, तपासणीसाठी जायला हवं, तेव्हा ते हलक्यात न घेता, ते उडवून न लावता तुम्ही रेटिना तज्ज्ञाकडे मोठ्या शहरामध्ये जायला पाहिजे. कारण की रेटिनाचे जे उपचार असतात, रेटिनाचे जे आजार असतात ते नॉन फॉरगिव्हिंग असतात, ते तुम्हाला माफ नाही करत. तुम्ही कॅटरॅक्ट जो आहे तो पेरणीनंतर केला तरी चालेल, पण रेटिनासाठी तुम्ही थांबून नाही राहू शकत. जेव्हा तुमचे डॉक्टर म्हणतायत तेव्हा तुम्ही मोठ्या शहरात जाऊन योग्य त्या तपासण्या करून रेटिना तज्ज्ञाला दाखवायलाच पाहिजे. सर, आपण खूप छान माहिती देत आहात, पण मला तुम्हाला थांबावं लागेल. एक छोट्याशा विश्रांतीची परत एकदा वेळ झालेली आहे. दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतो आहोत. पाहत रहा आरोग्य संपदा. ब्रेकनंतर परत एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य संपदा या कार्यक्रमात स्वागत आहे. आज आपण चर्चा करतो आहोत डॉक्टर सोपान गुप्ते यांच्याशी. डॉक्टर सोपान गुप्ते हे रेटिना तज्ज्ञ असून त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे ज्यांना मधुमेह असतो आणि ज्यांना ब्लड प्रेशर असतो त्यांनासुद्धा डोळ्यांचे आजार होऊ शकतात यावर खूप छान माहिती दिली. सर, आपण चर्चा पुढे चालू ठेवूया. बरेचदा रेटिनल डिटॅचमेंट हा शब्द ऐकण्यात येतो, तर याच्यावर जरा थोडा प्रकाश टाकू शकाल का? हो, रेटिनल डिटॅचमेंट म्हणजे मागचा पडदा सुटणे, मागचा पडदा सरकणे, हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि कॉमन आजार आहे. हा अगदी कमी वयापासून ते मोठ्या वयापर्यंत लोकांना होऊ शकतो. त्याची कारणंही वेगवेगळी असतात. त्याची मुख्यतः 3 कारणं असतात. 3 प्रकार असतात कारणांपेक्षा. एक असतो एक्झुडेटिव्ह, जो काही प्रकारच्या ट्युमर्समध्ये, कॅन्सर्समध्ये आढळून येतो. दुसरा एक प्रकार असतो ट्रॅक्शनल आणि तिसरा प्रकार असतो रेग्मॅटोजिनस. तर जो ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट म्हणतात, ट्रॅक्शनल म्हणजे काहीतरी पडद्याला त्याच्यावरती एखादं जाळं जमतं आणि ते ओढतं, हा ट्रॅक्शनल रेटिनल डिटॅचमेंट असतो. हा मुख्यतः डायबिटिक रेटिनोपॅथीमध्ये होतो, त्याच्या लास्ट स्टेजेसमध्ये होतो. तसंच जे व्हेन ऑक्लुजन, मगाशी मी सांगितलं होतं रक्तवाहिनी डोळ्याचा रक्तपुरवठा हृदयाकडे घेऊन जाते, त्याच्या ऑक्लुजनमध्ये सुद्धा काही लोकांमध्ये हा प्रकार होतो. ह्याच्यामध्ये आपल्याला सर्जरी करूनच हे ठीक करायला लागतं. ह्याच्यात मुख्यतः आपण जे जाळं पडद्याला ओढतं आहे, जे ट्रॅक्शन क्रिएट करत आहे, जे तणाव निर्माण करत आहे, तो तणाव आपल्याला दूर करायचा असतो
जो रेटिना सुटलेला आहे त्याला सेटल करतो, आपण जागेवर बसवतो. डोळ्याला लेझर करून ठेवायला लागतं, चिकडनं लिकेज होत आहे, आणि डोळ्यामध्ये ऑइल किंवा गॅस रेटिनाला सपोर्ट देण्यासाठी सोडायला लागतं. ऑइल टाकलं तर ते 2-3 महिन्यांनी परत काढायला लागतं. अजून एक महत्त्वाचा प्रकार असतो तो म्हणजे रेग्मॅटोजेनस रेटिनल डिटॅचमेंट. म्हणजे डोळ्याला पडद्याला एखादं छिद्र होऊन त्याच्यामधून पाणी आत जातं आणि मागचा पडदा पूर्णतः सुटतो. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मायोपिया मायनस नंबरवाल्या लोकांमध्ये हा प्रकार कॉमन असतो, कारण त्यांच्यामध्ये रेटिना वीक असतो, त्यात काही छिद्र निर्माण होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे वयोमानानुसार आपल्या डोळ्यामध्ये एक जेली असते, त्याला व्हिट्रियस म्हणतात. ती जेली पूर्ण रेटिनाला चिकटलेली असते. वयोमानानुसार ती पातळ होते आणि तिकडनं सुटते. आता आपण भिंतीला समजा एखादी पट्टी लावली आणि ती पट्टी काढली तर कधीकधी काय होतं, एखादा पेंटचा पोपडा त्याच्याबरोबर निघतो. त्याचप्रमाणे ती जेली जेव्हा वयोमानानुसार सुटते तेव्हा एखादा रेटिनाचा तुकडा घेऊन ती निघते. तर समजा असा रेटिनाचा तुकडा निघाला तर त्यातनं पाणी आतमध्ये जाऊन पडदा सुटण्याची भीती असते. त्याचप्रमाणे मायोपिया मायनस नंबरवाल्यांमध्ये सुद्धा असे छिद्र ही जेली न सुटता निर्माण होतात. अशा केसेसमध्ये मात्र आपल्याला ऑपरेशनच करायला लागतं. ऑपरेशन करून ते छिद्र लेझरनी बुजवून मागचा पडदा परत त्याच्या जागेवर बसवून रेटिनाला सपोर्ट द्यायला लागतो. एक उदाहरण म्हणजे आपण समजा लाकडावर एखादा मायका चिकटवला तर त्याला आपण सपोर्टसाठी पट्ट्या लावतो, वजन ठेवतो, खीळ लावतो. त्याप्रमाणे डोळ्यामध्ये ऑइल किंवा गॅस आपण भरून ठेवतो. पेशंटला 8 ते 10 दिवस उलटं झोपून राहायला लागतं आणि त्याच्यानंतर मग तो पडदा चिकटतो. आजकाल नवीन तंत्रज्ञानाने सगळी जी टेक्नॉलॉजी आली आहे त्यांनी रेटिनल डिटॅचमेंटचा सक्सेस रेट जो आहे तो चांगलाच सुधारलेला आहे. हे जे रेग्मॅटोजेनस रेटिनल डिटॅचमेंट आहे, छिद्र होऊन जो रेटिना सुटतो, तो समजा लवकर तुम्ही ऑपरेट केला तर 80% पर्यंत त्याचा सक्सेस रेट असतो. म्हणजे 10 पैकी 8 लोकांमध्ये ही सर्जरी सक्सेसफुल होते. बरं सर, एक खूपच महत्त्वाचा प्रश्न, जसं एक मोतीबिंदू हा सर्वात कॉमन आजार आहे डोळ्यांच्या डॉक्टरांना जे ट्रीट करतात. मोतीबिंदूमध्ये आपण जनरली लेन्स बदलवतो. रेटिना हा एक असा आहे की तिथे तुम्हाला बदलण्याची काही शक्यताच नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रत्येक पेशंट्सनी खूप जास्त काळजी घेऊन त्याचं चेकअप करायला पाहिजे. याच्याबद्दलही तुम्ही थोडंसं सांगा. म्हणजे ते जे मिथ्स आहेत की डोळा म्हणजे फक्त लेन्स आहे असं काही नाही आहे, हा उलट जास्त महत्त्वाचा प्रश्न मला वाटतो आहे. हो, कधीकधी मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये किंवा शस्त्रक्रियेनंतरसुद्धा रेटिना तज्ज्ञाचा सहभाग आवश्यक असतो. मोतीबिंदू जो असतो तो एका थैलीमध्ये बसलेला असतो आणि ती थैली धाग्यांनी चारी बाजूनी आपला जो पांढरा भाग असतो साधारण त्याला चिकटलेली असते आतल्या आत. आजकाल तंत्रज्ञानाने आपण काय करतो, त्या थैलीच्या वरची एक चकती काढतो. मोतीबिंदू जो असतो तो तिकडल्या तिकडे विरघळवतो आणि तो शोषून घेतो आणि एक घडीची भिंग आपण त्याच थैलीमध्ये टाकतो, जी आतमध्ये जाऊन अनफोल्ड होते आणि छान बसते. त्याने आपल्याला दृष्टी येते. आता कधीकधी काय असतं, ही जी थैली असते जी धाग्यांनी बांधलेली असते ते धागे वीक असतात, त्याला फेकोडोनेसिस म्हणतात. ती लेन्स जी असते भिंग मोतीबिंदू तो आपल्या जागेवरनं हालत असतो. कधीकधी एवढे वीक असतात की तो मोतीबिंदू सरकून जातो, मागे रेटिनावरती जाऊन पडतो. कधीकधी मोतीबिंदू निघतो, जी लेन्स बसवण्यात येते ती थैली त्या लेन्सचा भार झेलू नाही शकत, त्यामुळे ती थैली सकट मागे पडून जाते, रेटिनावरती पडते. अशा वेळेला पेशंटची दृष्टी एकदम कमी होते. हे जे प्रकार असतात हे मात्र नॉर्मल मोतीबिंदू तज्ज्ञ जे असतात, कॅटरॅक्ट सर्जन, ते ह्याच्यावरती उपचार नाही करू शकत. ह्याच्यावरती मात्र रेटिना तज्ज्ञालाच उपचार करायला लागतात. तो मागे पडलेला मोतीबिंदू, मागे पडलेली लेन्स रेटिनाला खूप घातक असते, तीसुद्धा रेटिनल डिटॅचमेंट करू शकते. तसं झालं तर मात्र कधीच दृष्टी येत नाही. अशा केसेसमध्ये रेटिना तज्ज्ञ ती जेली स्वच्छ करून तो गुंता सोडवून अलगदपणे ती भिंग किंवा मोतीबिंदू बाहेर काढतो आणि जी नैसर्गिक जागा असते, थैलीची जी जागा असते त्याच ठिकाणी पण वेगळ्या पद्धतीने आपला जो पांढरा पडदा असतो बाहेर त्याच्यामध्ये अडकवून लेन्स बसवून देतो. हे काम रेटिना सर्जनच करू शकतो. अजून एक खूप महत्त्वाचा प्रकार म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह एंडॉफ्थॅल्मायटिस. म्हणजे ऑपरेशनच्या नंतर कधीकधी डोळ्याचं आतलं इन्फेक्शन होऊ शकतं. हे इन्फेक्शन मात्र फार गंभीर असतं. त्याच्यामध्ये दृष्टी तर जाऊच शकते पण डोळासुद्धा जाऊ शकतो. डोळ्याचं आतलं जे कंटेंट आहे ते सगळं बाहेर येऊ शकतं, दृष्टी जाऊ शकते, डोळा छोटा होऊन जाऊ शकतो, पेशंटला भयानक दुखतं. अशा केसेसमध्ये रेटिना सर्जन आतमधला सगळा पस काढून आतमध्ये ऑइल टाकू शकतो किंवा आतमध्ये रेटिनामध्ये अँटीबायोटिकचे इंजेक्शन्स देऊन हे इन्फेक्शन कंट्रोल करून पेशंटला वेदनेतून मुक्त करतो. कधीकधी दृष्टीसुद्धा परत येण्यामध्ये यश येतं.
सर, जसं म्हणतात की डायबिटीस आणि ब्लड प्रेशर बऱ्याच प्रमाणात अनुवांशिक असतं, त्याच्यात डोळ्यांचे आजारसुद्धा अनुवांशिक असतात का? याच्यावर तुमचं काय मत आहे? हो, काही काही डोळ्यांचे आजार अनुवांशिक असतात. जसं त्यातलं सगळ्यात कॉमन म्हणजे रात आंधळेपणा, ज्याला रेटिनायटिस पिगमेंटोसा असं नाही म्हणतात. त्याच्यामध्ये अनुवांशिकतेनुसार पेशंटला कधीकधी लहान वयामध्येच दृष्टी कमी होते, कधी तरुण वयामध्ये दृष्टी कमी होते, कधी अगदी उतार वयात दृष्टी कमी होते. दृष्टी कधी कमी होईल हे आपल्याला सांगता येत नाही. मात्र कधीकधी लहान वयात पेशंट जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा त्यांचं काउन्सिलिंग फार महत्त्वाचं असतं, कारण की आम्हाला दिसत असतं की ते जेव्हा ऐन उमेदीच्या वर्षात येतील, तरुण वयात येतील, तोपर्यंत त्यांची दृष्टी गेलेली राहील आहे. अशा पेशंट्सला करिअर काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण की एक उदाहरण म्हणजे एक पॅथॉलॉजीची टेक्निशियन मुलगी होती, तिला अशा प्रकारचा प्रॉब्लेम होता, पण तिला आधी कोणी सांगितलं नाही. त्यामुळे जेव्हा ती टेक्निशियन झाली, जेव्हा तिला मायक्रोस्कोप वापरायची गरज पडली, तोपर्यंत तिची दृष्टी अनफॉर्च्युनेटली खूप प्रमाणात कमी झाली होती. त्यामुळे अशा पेशंट्सला काउन्सिलिंग करून अशा प्रकारचे त्यांनी जॉब्स घ्यायला पाहिजे, असं करिअर करायला पाहिजे ज्याच्यामध्ये डोळ्याची गरज कमी प्रमाणात आहे. लकीली काही आजार असे सुद्धा असतात ज्यात आपल्याला माहिती असतं की ह्याच्यामध्ये पूर्ण अंधत्व नाही येणार आहे, काही प्रमाणातच अंधत्व येणार आहे. तर अशा प्रकारच्या लोकांना आपण सतर्क करू शकतो. एक सांगण्याचा मुद्दा म्हणजे ह्याची प्रॉपर तुम्ही तपासणी करून डायग्नोसिस करणं आवश्यक असतं. नाहीतर जे भोंदूबाबा असतात, भोंदूगिरी असते, ते लोक उगाच या पेशंट्सला खूप फसवतात आणि खर्चही होतो आणि काही रिझल्ट्स येत नाहीत. रेटिना तज्ज्ञाचं महत्त्व आपल्या आयुष्यात नक्कीच आहे, हे आत्तापर्यंतच्या चर्चेवरनं सर याचा निष्कर्ष आपण काढू शकतो. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया. दर्शक हो, पाहत राहा आरोग्य संपदा. आम्ही लगेचच परत येत आहोत. परत एकदा आपल्या सर्वांचं आरोग्य संपदामध्ये स्वागत आहे. आज आपण डॉक्टर सोपान गुप्ते, सुप्रसिद्ध रेटिना तज्ज्ञ यांच्याकडून रेटिनाच्या आजाराविषयी भरपूर माहिती घेतली आणि त्यामध्ये कुठल्या प्रकारचे वेगवेगळे आजार असतात यावर त्यांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलं की डायबेटिक रेटिनोपॅथी, ज्यामध्ये मधुमेह, BP असणाऱ्या लोकांनासुद्धा अशा प्रकारचे आजार होऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांनी रेटिनल डिटॅचमेंट यावर खूप छान प्रकाश टाकला. अनुवांशिकतेवर सुद्धा त्यांनी सांगितलं की हा बऱ्यापैकी अनुवांशिक असतो. हे सर्व ऐकताना सर्वसामान्य जनतेला आज पहिल्यांदा कळलं असेल सर की आपण जे नॉर्मलवरून जो डोळा पाहतो त्याच्या मागे किती मोठा अवयव आहे आणि त्याला किती वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आणि ते आजार ट्रीट करण्यासाठी रेटिना तज्ज्ञ हा एकच तज्ज्ञ माणूस आहे, हे सुद्धा आजच्या चर्चेमधनं आपल्याला समजून आलेलं आहे. तर मला आता फक्त एक तुम्हाला विचारायचं आहे की या जेवढ्या तुम्ही समस्या सांगितल्या आणि या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत, या सर्वांची काळजी घेण्यासाठी आपल्या प्रेक्षकांना तुम्ही टेक होम मेसेज काय द्याल? ज्याप्रमाणे डोळा हा मनाचा आरसा आहे असं आपण म्हणतो, तसंच रेटिना म्हणजे शारीरिक व्याधींचे काही केसेसमध्ये प्रतिबिंब आहे असं आपण म्हणू शकतो. बरेचदा रेटिनाचे जे विकार असतात ते शरीरातील विकारांमुळे झालेले विकार असतात. त्यामुळे तुम्हाला तुमची आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. डायबिटीस, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल ह्या बाबतीत तुमची तब्येत तुम्ही तुमच्या हातात घ्यायला पाहिजे. तुमच्या हातात घ्यायला पाहिजे म्हणजे गोळ्या बंद करायचं असं नाही, गोळ्या औषधं चालू ठेवून सोबत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स देखील करायला पाहिजे. दुसरं म्हणजे रेटिनामध्ये बरेचदा तुम्हाला त्रास काहीच जाणवत नाही. जसं डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, त्याच्यामध्ये बदलाव जे असतात ते असे बाजूने चालू होतात आणि शेवटी सेंट्रल पार्टमध्ये येतात. त्यामुळे कधीकधी लक्षणं काहीच नसतात. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला काही लक्षणं असो किंवा नसो, तुम्हाला समजा रिस्क फॅक्टर्स असतील, ते म्हणजे काय, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला हायपरटेन्शन आहे, कोलेस्ट्रॉल आहे, किंवा तुमचा मायनस नंबर जास्ती आहे, किंवा एक 40 किंवा 50 वयानंतर जे रेटिनल डिटॅचमेंटची भीती असते, किंवा डोळ्यासमोर काही धोक्याचे संकेत आहेत, जसं विजा चमकत आहेत, डोळ्यासमोर अचानक टिंब दिसत आहेत, असं असेल तर तुम्ही त्वरित तुमच्या रेटिना तज्ज्ञाकडनं किंवा नेत्ररोग तज्ज्ञाकडनं डोळ्याची तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ट्रीटमेंटसुद्धा करून घ्यायला पाहिजे. बरेचदा ते जेव्हा ट्रीटमेंट ॲडव्हाइस करतात, जेव्हा तुम्हाला काही ट्रीटमेंट सुचवतात, तेव्हा होऊ शकतं की तुम्हाला दृष्टीसंबंधी काहीच त्रास नाही आहे, पण तो त्रास होऊ नये याच्यासाठी ती ट्रीटमेंट असते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही ती ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. दुसरं म्हणजे ही ट्रीटमेंट जी आहे ती लवकरात लवकर करून घ्यायला पाहिजे.
तुम्ही मोतीबिंदू समजा सर्जरी ॲडव्हाइस केल्यानंतर आज नाही 4 महिन्यांनी करू, 6 महिन्यांनी करू, तर मोतीबिंदू थोडा जास्त जास्त पिकत राहतो, पण सर्जरीमध्ये काही फरक पडत नाही. पण रेटिना सर्जरीज ज्या असतात त्या मात्र लवकरात लवकर करायला लागतात. त्यात एक गांभीर्य तुम्हाला पाहायला हो, त्यात एक एक दिवस महत्त्वाचा असतो. एक उदाहरण म्हणजे समजा रेटिना सुटला आहे, तर रेटिना जो असतो त्याच्यामध्ये कनेक्शन्स असतात, 10 ते 15 लाख कनेक्शन्स असतात. आपण काही प्रत्येक वायर जोडू शकत नाही. ते आपण जेवढं लवकर जोडू तेवढं ते बरोबर आपल्या जागेवरती येऊन जुळतं. जेवढं उशीर करू तेवढं ते जे वायरिंग असतं ते इकडलं ठिसूळ होत जातं, ते कमजोर होत जातं. हे सगळ्याच बाबतीत रेटिनाच्या ॲप्लिकेबल असतं. त्यामुळे रेटिनाची लवकरात लवकर ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि वेळोवेळी चेकअप करत राहायला पाहिजे. या ज्या काही रेटिना सर्जरी सर तुम्ही करता, आपण एक पाहतो की जसं मोतीबिंदूची सर्जरी खूपच साधी आहे, पण रेटिनाची जी सर्जरी असते वेगवेगळ्या प्रकारची, त्याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये बऱ्याच दिवस राहावं लागत असेल पेशंट्सला? नाही, आजकाल तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की आपण कॉमनली जी रेटिनाची सर्जरी करतो ती फक्त 0.5 मिलीमीटर म्हणजे अर्धा मिलीमीटर डायमीटरच्या छिद्रामधनं आतमध्ये दुर्बीण स्कोप सगळं टाकून करतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये टाकाई द्यायला लागत नाही, चिराई मारायला लागत नाही आणि ह्याची रिकव्हरी पण लवकर होते. आजकाल बरेचदा पेशंट 2 ते 3 तासात मोतीबिंदू सर्जरीप्रमाणे घरी जाऊ शकतो. त्याला ॲडमिट राहण्याची काहीच गरज पडत नाही आणि रिकव्हरीसुद्धा खूप लवकर होते, फास्ट रिकव्हरी होते. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही लोकांना उलटं झोपून राहायला लागतं 8 ते 10 दिवस. हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. डॉक्टर सोपान गुप्ते, आज आपण दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि रेटिनाविषयी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल दूरदर्शनतर्फे मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.